सो वेलकम बॅक गायज. खूप दिवसानंतर आज परत ब्लॉग टाकतोय कारण का मम्मीची तब्येत वगैरे डाऊन होती म्हणून जरा वेळ भेटत असा नव्हता कुठे बाहेर असं फिरायला नव्हतं कुठे जायला असं ब्लॉग काढण्यासाठी. बट आता खूप दिवसांनी आज बाहेर पडणार आहे. म्हणजे संध्याकाळचं मी दररोज खेळायला वगैरे जात होतो बट मम्मीची तब्येत नसल्यामुळे जास्त असं कुठे भेटत नव्हतं जायला. बट आज मी म्हणजे मम्मीची तब्येत वगैरे बरी आहे आणि आज मी ह्याला जाणार आहे मानगावला. फुटबॉलचे मॅचेस आहेत इंटरस्कूलचे, इंटरस्कूल नाही सॉरी सुब्रत कपचे मॅचेस आहेत म्हणून मानगावला जाणार आहे. सो ब्लॉग आहे तो लास्ट पर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. मम्मी आता बाहेर गेलेली ती आता परत आलेली आहे. मम्मी सबस्क्राईबरांना सांग, हाय, सबस्क्राईब करायला सांग आणि माझ्या मुलाला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हणतात त्याला. सबस्क्राईब करा, लाईक करा करा आणि शेअर करा. कारण मम्मीची जरा तब्येत बिघडली असल्यामुळे तिचा आता व्हॉल्यूम सध्या कमी आहे. चला गाईज, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. सो आता पहिल्या मित्राला घ्यायला जायचं आहे म्हणजे जो सोबत येणार आहे तो, आणि त्याच्यानंतर दर्शन अंगला जायचं. टाइम होता 9 वाजता जायचा पण अंगने किती वाजता पहिला कॉल केला, 8:30 वाजता कॉल केला. आता उठलो आपण 10 वाजता जाऊया म्हणून, आणि नंतर किती वाजता 9:45 कॉल करतो आणि सांगतोय आता नको जरा थांब अर्ध्या तासानं जाऊया, आंघोळी बाकी आहे, ह्या बाकी आहे, त्या बाकी आहे म्हणून असाच आला तो. त्याला म्हणजे टाइमची अशी काही व्हॅल्यूच नाही जरा पण. हाय एवढा मोठा घोडा पण डोकंच काय नाही त्याला जरा सुद्धा. टाइमचा शर्ट सुद्धा पक्का नाही तो. एकाला इथून उचलणार आहे. किती वेळ झाला रे दर्शनच्या घराच्या बाहेर थांबलोय? आता 15-20 मिनिटं होत आली. हो का? तो भडव्यान 5 मिनिटं पूर्वी कॉल केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की येतो म्हणा घराच्या बाहेर, अजून येऊक नाही. आता काय वेळेचं भान आहे तो विचार करा तुम्हीच जरा. पण अशी म्हणजे असा तर माझं टापताय ना घ्यायला इकडे टाकून जावं असं उपयोगाचं काही शेट सुद्धा पण नाही असं. बॅक टू टाके जागा. गाडी इकडे अडकली तर काढणार आहे तुम्ही दोघं. पाटील चल चिकन पोहोचलो आता. काय पाटील, मागे बघ जरा जागा आहे काय? अरे ते माडाला लाव रे. इकडे लाव. माडाला लाव. बोलला ते वाटतं बरोबर बोलला. आता इकडे सगळं भाषण चालू आहे. मला माहिती आहे ना तू जेवढा नाही केला शाळेत तेवढा मी केलो पण मला माहिती आहे तुला. विचार मामा मोळान दे. वैभव वाटतं कणकवलीची टीम घेऊन आलेला आहे. ओ सर हे छत्री झाली. हो सर बरे आहात ना? एकदम तुमची कोणासोबत आहे? आमच्या छोट्या डॉन. बरा मारे सांगा मारे काहीतरी. आमचे जुने फुटबॉल प्लेअर कणकवलीचे स्टार. हा इथला मॅनेजमेंटची सगळी माणसं आहेत मानगावातली. मॅनेजर आणि हा मानगावचा ग्राउंड आहे जिथे इथे आता मॅच होणार आहे. सो पहिलीच मॅच आता मानगाव वर्सेस डॉन बॉस्को लागली आहे गर्ल्स टीम. अजून तरी गेम बरा चाललाय. धूम 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 धूम. झालेला आहे. स्कोर 0-0 आहे आणि आता सेकंड हाफ स्टार्ट होणार आहे.
फॉरवर्डला बॉलच येत नाही, एक पण बॉल नाही येत फॉरवर्ड. जा ए पूर्वा बॉलवर जा. चल घेऊन टाक पुढे, टाक पुढे, टाक पुढे बॉल. आधी बघ गुडवान निहारिका, गुडवान स्टे दे, स्टे दे, निहारिका स्टे दे, निहारिका स्टे दे. ए बॉल लाव, बॉल लाव, बॉल लाव. ए बेटर आपला बॉल. ए बॉल 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 बॉल. वाह पुढे 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 घेऊन जा बॉलला. जा पुढे जा पुढे जा. जा घेऊन पूर्व बॉल घेऊन जा. बेटर. चल आपला सेकंड हाफमध्ये 2-0चा स्कोअर बसून 2 बस स्कोरलेली आहे. बट वेल प्लेड, चांगले खेळले. 2 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये तरी धावलेत रे ॲटलिस्ट. इथे आता पाऊस पण एवढा जोरदार आहे की ग्राउंड पण स्विमिंग पूल झालेला आहे, म्हणून माझा पण आवाज एवढा क्लिअर ऐकणार नाही, म्हणून मी डायरेक्ट मॅचची व्हिडिओ दाखवतो. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्राउंडची अवस्था बघा, पाणी भरलेलं आहे. 2 तासात इकडे स्विमिंग पूल भरलं जाईल. सो आता मी गाडी जाऊन बसलेलो आहे, कारण का ह्यांच्या नेक्स्ट मॅचला जवळजवळ 3 ते 4 तास लागणार. डायरेक्ट क्वार्टर फायनलमध्ये आहे ते, कारण का ह्यांना गेल्या वर्षी फायनलमध्ये हे गेल्यामुळे ह्यांना पहिली मॅच बाय भेटते. सो आता हे डायरेक्ट क्वार्टर फायनलमध्ये आहेत. मग आता पहिले 3 मॅच होणार क्वार्टर फायनलचे, नंतर त्यांची 4थी मॅच आहे क्वार्टर फायनलला. मग 4थी मॅच आता बघूया कशी. आणि मेन म्हणजे विषय काय की सैनिक स्कूल सोबत आहे म्हणून, आणि हे पोरं कसे नाजूक, ह्यांना काय प्रॅक्टिस वगैरे काय नाही, 2 दिवसाची आमची प्रॅक्टिस आहे. सो आता बघू, फर्स्ट टाइम एवढा मोठ्या ग्राउंडवरती ते खेळणार आहेत 11 साईडला. बट आता काय दिवे लावतायत, काय करतायत, काय ते करून देत. फक्त कोण इंजुरी घेऊ नका अंगावरती, तर कोणाला इंजर्ड करू नका खेळताना. फेअर गेम प्ले ठेवा, एवढंच फक्त मी म्हणतो. बाकी आता बघू पुढे कसा यांचा गेम असतो आणि कसं काय ते. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आंबोली ना, आंबोली सैनिक स्कूल सोबत डॉन बॉस्कोची मॅच अंडर 15 चालू होणार आहे. सगळे ग्राउंडवरती गेलेले आहेत. आता 4 वाजता मॅच चालू झालेली आहे. फर्स्ट पास होऊन आउटला पण गेलेला आहे. ते थ्रो बघ, ॲश रे, थ्रो रे, 1 नंबर. बाहेर मार, बाहेर मार, जाऊन देत. गर्दीत आधी खेळाक नाही ना. बरोबर आहे. ए पोल धर, पोल वर. क्लिअर करा बॉल. दोघा जण काय करतात कॉर्नर. मस्त मस्त, बरोबर. फर्स्ट हाफ झालेला आहे, 0-0 स्कोअर आहे. मस्त खेळले, क्लिअरन्स वगैरे मस्त होता. आता ह्यांचा बरा आहे गेम, तरी बरा. तुम्ही दोघं असे बघताय बॉलकडे, बॉल क्लिअर करून टाक ना. हे सगळं तू ह्याला आवाज देत ना. कोण नाही बॉल ना, खाली 2 मॅन असतात, अथर्व खाली असतात. आता फर्स्ट हाफ झालेला आहे. आता सेकंड हाफला सुरुवात झाली आहे. सेकंड पास आमचा आहे आता हाफचा. निर्मित आता बघू काय करतोय ते. डायरेक्ट शूट घ्यायला बघतायत ते. कीपर
बोली रेडी आहे. मस्त गेलं ते. कॉर्नर. काय नाही उठ उठ. त्यांना अडवून का देतोय. कोण रे हा सुकडा काठी. यांची मॅच काय झालेली आहे आता बघू. हे पेनल्टीवरती आता कसं काय होतं ते. कीपर आमचा तसा शोर आहे, चांगले सेव्ह केला आणि डिफेन्स वगैरे बरा होता. गेम मला आवडला, म्हणजे एफर्ट्स नाही केलेले त्यांनी पण चांगला गेम ठेवला. वेल प्लेड बॉयज. तर अभिमान वाटतो आंबोली समोर चांगले एकदम खेळलेत म्हणून. पेनल्टी आहे डॉन बॉस्कोची, जीवावरती काटा आला. बघू कसं काय होतंय ते. फादर इज देअर विथ अस. हॅलो फादर. बरोबर बोला ते जास्त. त्याची प्रॅक्टिस घेऊ कवी. अगलो मारल्यान बाबा. रे नको नाव दिलं आता. Go to win. हाय. गोल रे. मस्त. अरे माते गप्रावर आहे तुम्ही. फायनली एकदम टफ मॅच होऊन पेनल्टीवरती हरून आता आम्ही घरी चाललेलो आहे. चांगले खेळले पण पोरं. हे जेव्हा ग्राउंडवरती आलेले तेव्हा कोणच सिरियस नव्हता, पण नंतर गेम मध्ये जरा इम्प्रूव्ह असं दिसला तरी चांगला खेळल्यामुळे. सो फायनली आता गाईज आम्ही इथून निघतोय माणगावमधून. माणगावला पोरांचा म्हणजे गेम वगैरे तसा बरा झाला, म्हणजे एक्सपेक्ट नाही केलेलं एवढा गेम चांगला होईल असं, बट चांगला झाला. पण त्यांचा गेम बघून मला असं म्हणजे म्हणायचं वाटतं की कधीतरी ह्यांना असं चांगलं शिकवणूक कुठून तरी भेटायला पाहिजे. आणि काय थकतात लवकर, परत गिवअप करतात अर्धा गेम गोल बसल्यावरती. म्हणून ह्यांना म्हणजे शिकवणारा एकदम असा परफेक्ट कोणतरी कोच गावला ना तर ते शिकतील तरी ॲटलिस्ट. बघू आता मी कोचिंग सुरुवात करायला घेतली तर बघू किती जण येतात ते. आता छोटी छोटी मुलं आलेली, चॅनलचं नाव विचारायला मला एकदम हसायला आलं. ह्याला कसं सांगू, म्हणजे कोण ना कोण असं विचारतं तर जरा एक वेगळीच अशी फील येते. एक मुलं दाखवतो ते इथेच होते हे बघा ते सगळे. हे हाय करा गाईज. हेच मुलं सगळे विचारत होते. अचानक भारी वाटलं, जरा अशी इज्जत भेटली ना मुलांकडून सगळ्यांकडून तर जरा बरी वाटते. म्हणजे कसं नाव आपण कुठे पण स्वतःचं चांगलं असं करतोय म्हणून. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या बाबतीत. गाईज मी पोहोचलेलो आहे आपण घरी. हरलेले आहेत सगळे, आपल्या घरी गेलेले आहेत. मग आम्ही पण आता आपल्या घरी जातोय. उरूस मध्ये पोहोचलोय मी. आता तर खायला जाणार आहे. खायला भूक लागली आहे जाम गाईज.
बाबू तू So- नको जा. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विसरू नका. थँक्यू. थँक्यू. सो फायनली आज मी घरी पोचलेलो आहे. आय होप सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. सो एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज फर्स्ट डे होता त्या मॅचिंगचा. उद्या सेकंड डे. उद्या अंडर-17चे बॉयज मॅचेस आहेत. सो आता उद्याची पण व्हिडिओ मी काढून टाकणार आहे ब्लॉगला यूट्यूबवर. सो तो पण तुम्ही फुल बघा आणि थँक्यू ही व्हिडिओ पाहण्यासाठी.